लोहगड किल्ला समुद्रसपाटीपासून 3,500 फूट उंच आहे आणि गिरिदुर्गामध्ये हा किल्ला मोडतो. लोणावळ्यामधील मावळ तालुक्यामध्ये हा किल्ला आहे. किल्ल्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेची लूट केली होती तेव्हा तो संपूर्ण खजाना याच किल्ल्यावरती आणून ठेवला होता. मित्रांनो नमस्कार, मी आशिष मराठे किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आत्ता आपण आलो आहे लोहगड किल्ल्याला मावळ तालुक्यामधील. आणि आपल्यासोबत आमचे डॉक्टर प्रोफेसर मगर सर आहेत. तर चला पाहूयात आपण ट्रेक कसा आहे काय आहे ते. हे बघा इथं तिकीट काउंटर आहे आणि ह्या तिकीट काउंटरच्या बरोबर राईट साईडने या साईडने जर का तुम्ही गेला ना तर इकडे एक लेणी आहे, ती काय आता आपण पाहणार नाही. बरोबर तिकीट काउंटरच्या इथं आलो ना आपण त्याच्याबरोबर राईट साईडने जायचं आपल्याला. हे तिकीट काउंटरवरनं थोडंसं पुढं आलो ना आपण तर इथं समोरच आपल्याला ह्या साईडला बाकीचेही किल्ले पाहायला मिळतात. हा समोर जो दिसतोय ना तो तिकोना किल्ला आहे. हे मध्यभागी जो आहे हे पवना डॅम आणि हा जो आहे हा तुंगा किल्ला आहे. आणि हे आत्ता आपण जिथे उभे आहोत तो लोहगड आहे आणि बहुतेक हा पहिला गणेश दरवाजा असावा. थोडंसं वरती चालून आलो ना इथे समोर आपल्याला विसापूर फॉर्ट दिसतोय. हा आपण जो जाणार आहे तो लोहगड डॉक्टर साहेब आपले. आणि हा पवना डॅम, हा समोर तुंगी फॉर्ट आणि हा तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे तिकोना. तर चला पाहूयात वरती. लोहगडाचा इतिहास एवढा माहीत नाही आपल्याला, पण आपण आता खाली बोर्ड वाचला तर ॲक्च्युली सांगत होते की 700 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे हा, परंतु त्या बोर्डवरती 2000 वर्षापूर्वीचा असू शकतो असा अंदाज आहे असं त्या बोर्डवरती दिला आहे. आणि माझाही तोच अंदाज होता. गणेश दरवाजा हे इथून आपण वरती चालत आलो आणि त्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला हा गणेश दरवाजा लागला. दरवाजाच्या दोन्ही बाजूला ही गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली आहे आणि दरवाजासुद्धा आहे तशा अवस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. लोहगड किल्ला हा अति मजबूत आणि बुलंद म्हणून ओळखला जातो. आणि हे किल्ल्याचा दरवाजा जुन्या काळातला नाही आहे, परंतु तसा दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथल्या वन विभागाने. हे पावसाळ्यामधलं पाणी बाहेर जाण्यासाठी पहा कसं बनवलं आहे, दगडामध्ये कोरलं आहे ते. हे उजव्या बाजूला देवडी. हे ह्या पहिल्या गणेश दरवाजामधून आपण आता आलो आणि त्याच्या शेजारीच आपल्याला ह्या 3 तोफगोळा ठेवलेल्या दिसतात ते. आणि ही तुटलेली तोफगोळा, याचा आकार बघा केवढा मोठा आहे, काय असेल त्या काळामध्ये, खूप मोठी आहे. आणि त्याच्या शेजारी तिथे एक रूम आहे तर ती पाहू आपण पहिली. बघा तर हिचा वापर लक्षात ठेवायला केला जातो. या रूमचा वापर आजूबाजूच्या परिसरामध्ये मी पाहिलं बघा. इथून जर पाहिलं खाली हे बघा तर या भागावर लक्ष ठेवण्यासाठी. तसंच सेम इथे पण तसंच या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी. इथनं आपल्याला विसापूर दिसतो समोर आहे बघा. हा समोर विसापूर किल्ला आहे आणि इथे रूम आहे, मोठी आहे रूम. विसापूर
हे पाहित ना, हा ते कोण हा पावना डॅम आणि हे तुंगी. आणि माझा अंदाज आहे, मला कन्फर्म नाही माहिती, परंतु हा जो समोर दिसतोय ना, हा मोरगिरी किल्ला आहे. हा लोहगडची आपण उभे आता. चला इथून पुढं आपण शिवकालीन शौचालय आणि चोर दरवाजा पाहूयात. हे बघा, ह्या दरवाजाने आलो आणि इथून वरती जायचं आपल्याला. आणि हे बघा, हे 2 धान्याचे कोठार या साईडला. सध्या त्याच्यामध्ये पाणी झालंय भरपूर आणि हे पूर्ण शेवाळ झालेलं बघ. इथून चालताना व्यवस्थित हे बघा पूर्ण शेवाळ झालेलं आहे. खुद के ऊपर भरोसा रखो. पैर किधर भी रखो, खुद के ऊपर भरोसा रखो. हाँ ये सही. हे पूर्ण कातात कोरलेल्या पायऱ्या आणि त्यानंतर आपल्याला लागला हा नारायण दरवाजा. नारायण दरवाजा हा नाना फडणवीस यांनी बांधलेला आहे आणि येथे एक भुयार आहे जिथं भात आणि नाचणी साठवून ठेवली जायची. हे नारायण दरवाजाने आलो आपण वरती आणि हा समोर हनुमान दरवाजा. अरे बेचारा जवान यार, कौन है वो भाग देने वाला? हे बघा मारुती रायाची मूर्ती कशी कोरली इथं. आणि हा हनुमान दरवाजा गडावरचा सर्वात जुना दरवाजा. बाकीच्या दरवाजानंतर पेशवेकालीन आहेत. हा सर्वात जुना दरवाजा आहे गडावरचा, हनुमान दरवाजा. आणि जे धान्याचं कोठार मी म्हटलं होतं तुम्हाला, ते बहुतेक हे आहे. येस, हे धान्याचं कोठार खोल होता आधी खाली, पण नंतर हे दगड वगैरे टाकून ते पूर्णपणे बुजवले. हे बघा, हेच ते धान्याचं कोठार ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हनुमान दरवाजा गडावरचा सर्वात जुना दरवाजा म्हणून ओळखला जातो. आणि पोचलो आपण गडावरती एकदम ठीक. हनुमान दरवाजामधून आपण आलो वरती आणि इथं ही जुन्या काळातली मस्जिद आहे. कुठला तरी मुस्लिम राजा होता, त्याच्या बायकोची आहे ही समाधी. आणि ही समोर सदर, हे लोक जिथं बसलेत ना, ही सदर आहे त्या काळातली. आपण जाऊन पाहू तिथं गेल्यानंतर. आणि हे घोड्याची पागा, लक्ष्मी कोटी आणि दर्गा या साईडला आहे. आपण ते पण पाहणार आहे. इथून आलो आपण आणि बरोबर त्याच्या समोर इथं आपल्याला
महादेवाचं मंदिर लागतं. तर हे पहा, आणि त्याच्या समोरच इथं हे हनुमान मंदिर आहे. इथे महादेवाचं मंदिर. आणि हे पहा, इथं सुद्धा आपल्याला पिंड आणि जुन्या मूर्तींचे अवशेष पाहायला मिळतात. आणि हे पहा मंदिराची, आणि ही पिंड समोर मंदिर. आणि हे बघा, हे पूर्ण पिण्याच्या पाण्याचं तलाव आहे. तुंग किल्ला, त्याच्या शेजारी हा मोरगिरी किल्ला. आणि बरोबर इकडे या साईडला आपल्याला 2 छोटे छोटे पिण्याच्या पाण्याचे टाके लागतात. हे पहा, इथे एक पिण्याच्या पाण्याचा टाका आहे. आणि बरोबर त्याच्या पुढं थोडंसं गेलो ना की तिथे सुद्धा एक पिण्याच्या पाण्याचा टाका आहे. गडावरचा सर्वात मोठा तलाव. नाना फडणवीसांनी याची बांधणी केलेली आहे. ह्या बाजूने आपण वरती, आणि हा तो तलाव. आणि इथून वरती जायचं आपल्याला. हे बघा, ह्या साईडने आलो आपण एकदम उंच टोकावरती. आणि इथं पण आपल्याला एक मस्जिद पाहायला मिळते. आणि इथं समोर सुद्धा एक मस्जिद आहे. आणि हा समोर विसापूर. आणि या साईडला इकडनं हा जो लांब, पूर्ण लांबपर्यंत तुम्हाला जो झेंडा दिसतोय ना, इथं हा विंचूगाडा आहे. तर पाहूयात तिथं जाता येते का आपल्याला. हे पहा, इथं ती मस्जिद होती. इथनं आपण आलो या रोडला. आणि इथं काही अवशेष दिसतील तुम्हाला दगडाचे या साईडला, इथं म्हणा किंवा इथं समोर पण दिसत आहे ते. तर एकतर ही बाजारपेठ असू शकते किंवा वाड्याचे अवशेष आहे कुठल्या तरी. फक्त त्याचा खाली पायथाच राहिला आहे. त्याचे दगड पाहूयात आपण. हे बघा, हे जर का पाहिलं ना, फक्त अवशेष राहिलेत त्याचे. वाडा असू शकतो किंवा ही बाजारपेठ असू शकते. आणि गडावरचं प्रमुख आकर्षण, इथून थोडंसं आपण पुढं गेलो तर जो विंचूकडा जो आपण म्हणत होतो, त्याला विंचूकडा का नाव पडलं असेल हेही तुमच्या लक्षात येईल त्याच्या आकारावरनं. हे बघा, हा जो समोर दिसतोय ना, त्याचा आकार पहा, विंचाच्या शेपटीसारखा दिसतोय बघा तुम्हाला. आणि त्याच्यामुळे त्याला विंचूकडा हे नाव पडलं आहे. गडावरचं प्रमुख आकर्षण म्हणायला हरकत नाही. इथे सुद्धा पाण्याची टाकी आहे. तिथे एक पलीकडे एक पलीकडचं दिसणार नाही आता आपल्याला. आणि पाऊस असल्यामुळे त्यांनी हा बंद ठेवला आहे. इथे बोर्ड लावला आहे. तर आपण काय तिकडे जाऊ शकत नाही. तर आता इथून रिटर्न फिरूयात. आणि येताना आपण उजव्या साईडने आलो होतो, तर आता डाव्या साईडला काय आपल्याला एक्सप्लोर करता येते करायचा प्रयत्न करूयात. आपण त्या विंचूकड्यावरनं ह्या साईडने आलो. आणि तिकडे आल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला इथे एक खोली टाईप लागलं आहे. तर घोड्याची पागा आहे का काय आहे पाहू थोडंसं आपण. नाही, हे कोठार टाईप आहे. इथे सुद्धा एक खरंच फोडून बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर जाण्यासाठी सुद्धा बघा, इथून सुद्धा आहे एक मार्ग. पलीकडे जाऊ शकतो आपण लक्ष्मी क्वार्टरमध्ये. आणि हे पूर्णपणे ढासळलेलं आहे. खडक खराब लागला असेल त्यावेळेस, त्यामुळे अर्धवट बनवलेलं काम आहे. हा लेणीचा भाग आहे. हा सर्वात गडावरचा सगळ्यात जुना भाग, 2000 वर्षापूर्वी जो बांधला गेलेला नाही तो हा भाग आहे. पुढचं जे आहे आपण लक्ष्मी क्वार्टर ते पण पाहणार आहोत. ते सर्वात जुनं आहे, गड नंतर बांधलं गेलं आहे.
लेणीनी सर्वात जुनं लेणं आहे हे गडावरचं. आणि रचना पहा त्याची, हे बघा रचना बघा त्याची कशी. हे त्या काळामध्ये आपण प्रत्येक बऱ्याचशा लेण्यावर पाहिलेल्या आपण ह्या गोष्टी. हे बघा हे लटकवण्यासाठी करायचे तिथं त्या काळामध्ये. प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला. बघा इथंच आहे. काय वटवाघळाचा आपल्याला चांगला अनुभव आहे. त्यामुळे ती खोली तर नाही पाहत आपण. ह्या साईडला 2 खोल्या पाहिल्या आपण. ही समोर डबल रूमची मेन खोली आता जस्ट पाहिली आपण. आणि पुढे सुद्धा 2 खोल्या आहेत. दोन 2000 वर्षापूर्वीचं बांधकाम मित्रांनो आहे. सर्वात जुनी लेणी म्हणता येईल याला लोहगडावरील. या लेणींनी राष्ट्रकुटाचा काळ पाहिला, सातवाहनाचा काळ पाहिला, यादवांचाही काळ पाहिला या लेणींनी. आणि तुम्हाला हे दाखवल्याप्रमाणे वरती कसं तर आपण बऱ्याच लेण्यांमध्ये पाहिलं आहे. त्यामुळं अशा प्रकारे हे लक्ष्मी क्वार्टर. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं राहिलं, आपण लेणीची माहिती तर घेतली, परंतु जेव्हा शिवाजी महाराजांनी 2दा सुरत लुटली त्यावेळेस तिथला जो खजाना होता तो ह्या लक्ष्मी क्वार्टरमध्ये आणून ठेवला होता पहिला. तर चला ह्या मार्गाने आपल्याला आता परतीचा प्रवास करायचा आहे. हे बघा ह्या साईडला आपण ते लक्ष्मी क्वार्टर पाहिलं जिथं शिवाजी महाराजांनी सुरतची लूट आणून ठेवली होती. आणि बरोबर त्याच्या अलीकडच्या साईडला इथं पागा आहे, घोड्यांचा पागा. म्हणजे इथं आतमध्ये घोडे बांधली जायची. घोड्यांचा पागा याचा अर्थ घोडे बांधली जायची. तर सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळं जेवढं पाहता येईल तेवढं पाहूयात आपण. हे बघा इथं पाग आलेलं आहे. इथं सुद्धा एक समोर छोटीशी रूम आहे. आता जाऊ शकत नाही तिथं, पाणी आहे. हे बघा घोड्याचा पागा का म्हणतात बघा. तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल, समोरच्या याच्यावरनं अंदाज येईलच तुम्हाला. हा समोरचा भाग आणि साईडला घोडी बांधली जायची. पूर्णपणे नासधूस झाली याची, काहीच नाही राहिलेलं. सेम शेजारचा सुद्धा तसंच असणार आहे. तर अशा प्रकारे लोहगड आपल्याला जेवढं जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. आणि आता आपण परत रिटर्न निघतोय. तर मित्रांनो हा लोहगडवरचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. हे किल्ल्यावरती आहे ना, किल्ल्यावरती बऱ्याच दिवसांनी मला ही अशी स्वच्छता मोहीम आणि ते पण यंग मुलींकडनं, हे खरंच विचार करण्यासारखं आहे. गडावरती लोक येतात. हे पहा ही सुद्धा मुलगी इथं स्वच्छता करते. गडावरती येतात लोक, घाण करून जातात. आणि ते खूपच चांगलं कार्य आहे समाजासाठी. एक आदर्श म्हणू शकतो आपण. हे बघा ही मुलं गडावरती फिरायला आली होती आणि जाताना तो कचरा गोळा करून घेऊन चालले जे इतरांनी घाण केलेली. तर सलाम त्यांच्या आई वडिलांना की त्यांनी ही अशी पिढी घडवली.
हे खूप मोठं शिवकार्य आहे. ज्या मोडी लिपीबद्दल आपण बोलत होतो ते बघा, इथे लिपी आहे. आणि जिथनं आपण एंट्री केली होती सुरुवातीला